स्वाद कल्पनामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्या स्वाद कल्पनाच्या किचनमध्ये बनवतो आहे आपण स्वादिष्ट अशी खिचडीची ही रेसिपी। त्यासाठी मी इथे एक कुकर घेतले। कुकरमध्ये आपण ऑइल टाकून घ्यायचे। ऑइल टाकल्यानंतर त्यात जिरं, मोहरी आणि हिंग, त्यातच आपल्याला कढीपत्ता, शेंगदाणे, लसूण आणि मटर आणि त्यात आपल्याला गाजरचे काही तुकडे, 2 टमाटे आणि 3 कांदे बारीक चॉप केलेले मिक्स करून घ्यायचे। सोबतच आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची, हळद टाकायची आहे, 3 चमचे आपल्याला लाल चटणी टाकायची, धना पावडर आपण टाकून घेतले, पुन्हा मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण गरम मसाला टाकणार आहोत। यामध्ये आपण खिचडीत मटर आणि गाजरचा वापर केलेला आहे। सोबतच इथे मी धुतलेले तांदूळ 2 बाउल आणि तूर डाळ 1 बाउल हे मिश्रण घेतले। ह्या मिश्रणाच्या दुप्पट आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचे। त्यातच आपल्याला स्वादानुसार नमक टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली। आता इथे एक उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचे। हे झाकण लावल्यानंतर 3 शिटी आपल्याला करून घ्यायचे। 3 शिटीमध्ये अगदी मऊसूद अशी ही खिचडी तयार होते, बघू शकता। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची। जेव्हा तुम्हाला भाजी चपाती बनवण्याचा कंटाळा आला तर तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट होणारी स्वादिष्ट खिचडी बनवून बघा। हा बेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्या असल्यास मला नक्की कमेंट्स करा। आता यासोबत आपल्याला तूप किंवा तेल टाकून ही खिचडी खाऊ शकतो। सोबतच आपल्याला पापड। याप्रमाणे हा बेत तुम्ही नक्की ट्राय करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत एन्जॉय।